आम्ही चाललेलो आहोत आता दुसऱ्या मावशीच्या घरी, जे काही अकोटवरून फक्त किती किलोमीटर आहे, 15 किलोमीटर दूर आहे हिवरखेड रोडनं. आणि तिथेसुद्धा काही नवीन दाखवण्याचा प्रयत्न नक्कीच राहील. आणि आता मी चाललो उरळवरून डायरेक्ट अकोटमध्ये. चला मित्रांनो, भेटूया. मित्रांनो, हे आहे आपलं निंबा फाटावर आलेला आहो मी सध्या. आणि तुम्ही बघू शकता निंबा फाटा आता खूप मोठा झालेला आहे. आणि निंबा फाटा हे आपल्या फक्त डायरेक्ट शेगाव अकोट हायवेनं आता मी चाललेलो आहो. आणि निंबा फाटा क्रॉस करून चला मित्रांनो, भेटूया डायरेक्ट श्रींच्या मूळ पादुकाचं दर्शन करण्यासाठी मुणगाव इथे. सध्याच मित्रांनो मंदिरात पोहोचलेलो आहे. आणि सर्वात आधी मुणगावचा एक व्लॉग आपल्याला लवकरात लवकर टाकावा लागेल. आत गेल्याबरोबर आपल्याला श्रींचं दर्शन करता येते. आणि इथेच आहे आपल्या श्रींच्या मूळ पादुका, ज्या की एकदम काचच्या ह्याच्यातनी एकदम सुरक्षित दिसून राहिल्या आपल्याला. आणि मूळ पादुकाचं सुद्धा मी दर्शन घेतलेलं आहे. खूप सुसज्ज आणि चांगलं वातावरण आपल्याला इथे आहे. श्रींची गादी, श्रींच्या काही कादंबऱ्या व श्रींचा संपूर्ण जीवन प्रवास इथे आपल्याला बघायला मिळते मित्रांनो. आणि खूप चांगलं मन प्रसन्न होते आपल्या या मुणगावात येऊन श्रींच्या मूळ पादुकांचं दर्शन करून मित्रांनो. श्रींचं दर्शन घेतलं पुन्हा. आणि आता आम्ही चाललेलो आहो अकोटला मावशीच्या घरी. आणि शेवटी आम्ही नंतर येऊन पोहोचतो डायरेक्ट अकोटमध्ये. आता मित्रांनो, मी सध्या अकोटमध्ये आलेलो आहो. आणि अकोटमध्ये खूप गर्दी आहे, कारण की अकोला जिल्ह्याला सगळ्यात मोठा तालुका म्हणजे आपला अकोट. आता मी चाललो मावशीच्या घरी. आणि मावशीच्या घरी काहून आलो त्याच्यासाठी याचा पुढचा ब्लॉग नक्की पहा.